Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. अक्कलदाड असते माणसाला, प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पळडी वाटते. फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजित दादांना 100% यांना बदनाम करायचंय. आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना. अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला, पण काय 60% आम्ही, 50% आम्ही, 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणली की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा, तर 1 रात्र थांबायला पाहिजे होतं. 1 रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत. हे फक्त या त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक. सगळ्यांना सांगतो, त्या दरिंदेला पण सांगतो आणि बाकीच्यांना पण सांगतो. कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो दौर फिर से आएगा. ध्यान में रखो, ये हमारा दौर था. नाही, ते काही म्हणताय ते आता बुद्धी ढळली, अक्कलदाड पळडी त्याची. बहुतेक अक्कलदाड असते माणसाला, प्रत्येकाला त्या घुरट भुजबळची पळडी वाटते. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का, तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे. आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं नाही याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येते तेव्हाच, काय चित्र आहे ना तेव्हाच लक्षात येते. कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतं फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते. हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजित दादांना 100% यांना बदनाम करायचंय. अजित दादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला, अजित दादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजित दादाला बदनाम करण्याचा.